भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि कोट्यवधी चाहत्यांचा लाडका फलंदाज रोहित शर्मा. पण आता त्याच्या बाबत एका मागून एक धक्कादायक दावे समोर येत आहेत. काही वृत्तांमध्ये दावा केला जातोय की 2027च्या वनडे विश्वचषकाच्या योजनांमध्ये रोहित शर्मा नाही, तर दुसरीकडे बीसीसीआय वेगळंच काहीतरी बोलतेय. मग नेमकं सत्य काय? रोहित शर्मा खरंच वनडे मधून बाहेर पडणार आहे का, की त्याच्यावर निवृत्तीचा दबाव टाकला जातोय? रोहित कुणाच्या डोळ्यात खुपतोय? संघात अंतर्गत राजकारण सुरू आहे का? आणि या सगळ्यामध्ये गौतम गंभीर, अजित आगरकर आणि बीसीसीआयची भूमिका काय आहे? चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे रोहित शर्माचं वनडे भवितव्य. काही राष्ट्रीय माध्यमांनी असा दावा केला की निवड समितीने रोहितला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की 2027च्या वनडे विश्वचषकासाठी त्याचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर तो वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. या वृत्तांनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की ज्याने भारताला मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवून दिलं, त्याच्याशी अशी वागणूक का? मात्र या चर्चेला लगेचच बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की रोहितच्या निवृत्तीबाबत बोर्डात कोणतीही चर्चा झालेली नाही. तो अजूनही भारतीय वनडे संघाचा नियमित सदस्य आहे आणि भविष्यातील योजनांचा भाग असेल. तोपर्यंत खेळत राहील. यामुळे दोन वेगवेगळे चित्र समोर आले. एका बाजूला निवड समितीने रोहितला बाहेर करण्याचा दावा केला, तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआय कडून त्याचं खंडन करण्यात आलं. याच ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात. जर निवृत्तीबाबत कोणतीही चर्चा झालीच नसेल तर इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा बातम्या कशा काय समोर आल्या? आणि जर या बातम्यांमध्ये काही तथ्य असेल तर बोर्डाकडून त्याचं खंडन का करण्यात आलं? याच कारणामुळे आता बीसीसीआयच्या अंतर्गत वातावरणाबाबत चर्चांना उधाण आलं आहे. काही अहवालांमध्ये असाही दावा करण्यात आलाय की निवड समितीचं संपूर्ण लक्ष आता 2027च्या विश्वचषकासाठी नवी टीम तयार करण्यावर आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल सारख्या युवा खेळाडूंना सलामीची जबाबदारी देण्याचा विचार सुरू आहे. भारतीय संघाकडे यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ईशान किशन यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे भविष्यासाठी तरुण खेळाडूंना संधी देण्याचा विचार चुकीचा म्हणता येणार नाही. पण प्रश्न इथे खेळाडू बदलण्याचा नाही, प्रश्न आहे तो प्रक्रिया आणि संवादाचा. जर एखाद्या दिग्गज खेळाडूला बाजूला करण्याचा निर्णय घेतला जात असेल तर तो सन्मानाने आणि स्पष्टपणे सांगितलं जाणं आवश्यक असतं. अन्यथा अफवा, चर्चा आणि वाद निर्माण होतात. रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे ज्याने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. 2023चा वनडे विश्वचषक असो किंवा 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी, रोहितच्या आक्रमक नेतृत्वाचं सर्वांनी कौतुक केलं होतं. त्याने संघाची मानसिकता बदलली, सुरुवातीपासून आक्रमक खेळाची पद्धत आणली आणि अनेक युवा खेळाडूंना आत्मविश्वास दिला. मात्र गेल्या काही महिन्यात त्याच्या फिटनेस आणि फॉर्मवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काही सामन्यांमध्ये त्याच्या धावा कमी झाल्या, दुखापतींचाही त्रास झाला. त्यामुळे भविष्यातील नियोजनात बदल होणं स्वाभाविक मानलं जात आहे. पण एवढ्यावरून एखाद्या महान खेळाडूला अचानक बाजूला करणं योग्य ठरेल का? हा प्रश्न आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. काही क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे की जर रोहितला 2027 विश्वचषकात स्थान मिळणार नसेल तर त्याबाबत त्याच्याशी प्रामाणिक चर्चा व्हायला हवी, कारण तो अजूनही भारताच्या सर्वोत्तम वनडे फलंदाजांपैकी एक मानला जातो. दुसरीकडे काही जणांचं म्हणणं आहे की प्रत्येक खेळाडूला कधीतरी जागा सोडावीच लागते आणि संघाचा विचार वैयक्तिक कारकिर्दीपेक्षा मोठा असतो. यामध्ये आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे. काही वृत्तांमध्ये गौतम गंभीर, अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यातील विचारांमध्ये मतभेद असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोच म्हणून गंभीरला नेहमीच त्याच्या पसंतीचे खेळाडू संघात आवडतात. IPL मध्ये क्रिकेट प्रेमींनी त्याचं उदाहरण प्रत्यक्षात अनुभवलं आहे. अशात आता भारतीय संघाकडे रोहितची जागा भरून काढण्यासाठी तरुण सलामीवीरही उपलब्ध आहेत. त्याबरोबरच नेतृत्वासाठीही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे रोहितची फिटनेस, त्याचे वय, त्याचा फॉर्म अशा अनेक कारणांचा हवाला देत त्याला साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा सवाल चाहते उपस्थित करत आहेत. तुमचं यावर काय मत आहे? रोहित शर्माला आगामी वनडे विश्वचषक खेळू द्यावा का? कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पाहत रहा आझाद मराठी.